गाईस बघा ही एक छोटीवाली आहे आणि ही एक आहे काहीच तयार. तर ताईनं सांगितली आहे की ब्लॅकवाली घे म्हणून. थारला कशी आहे? हां ते पुश कर. हां बघ ते बघ लाईट बघ ना. आहे ना भारी. बरं आले तर लवकर ट्रिप होणार घ्यायची आमची. आता तर काही सध्या तर काही प्लॅन नाही आहे. सध्या फक्त एकच प्लॅन आहे. कुठल्या कंपनीत असतात गाईस, कुठल्या कंपनीत असतात. सो त्यामुळे कॅब काढली गाईस. सो कुठे लावली आहे गाईस माझी. तुम्हाला भेटतो लंच ब्रेकमध्ये. गुड मॉर्निंग गाईस, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य कसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईस उठलो आहे, ब्रश करतो आहे मी आणि मी आता जात आहे गाईस एक दुकानमध्ये फ्रूट पॉकेट आणण्यासाठी. ताईनं पाठवलं आहे आणि आज आम्ही लेट उठलो आहे. सो ताईनं टिफिन पण नाही बनवला आहे. सो ताई बोलली की आज बाहेरच खायचं म्हणून. सो फ्रूट पॉकेट आणायला चाललो आहे गाईस. आता काही नाही, थोडं नाश्ता वगैरे करतो, चाय बिस्किट वगैरे खातो आणि ऑफिसला जातो. सो गाईस फ्रेश वगैरे झालो आहे गाईस. तुम्हाला मागची केस दिसत नसेल मी बांधून ठेवलं आहे गाईस. हे बघा लब्बरनं बांधून ठेवलं आहे गाईस मी आणि टोपी घातली आहे आणि बघा असे सोडले आहे केस, म्हणजे बांधून ठेवले आहे. सो गाईस आता नाश्ता करतो. ऑफिसला पोहोचलो आणि पहिलेच मला एक तर खूप उशीर झाला आहे. सो तुम्हाला भेटतो मी गाईस लंच ब्रेकमध्ये. सो कुठे लावली आहे गाईस माझी. तुम्हाला भेटतो मी लंच ब्रेकमध्ये आणि 9:40ला पोहोचलो आता ग्राउंड फ्लोअर. सो गाईस अंदर गेलो मी, पण रिसेप्शनमध्येच मला अडवलं की कॅब घालून जाऊ नाही शकते म्हणून. सो कॅब अलाउडच नाही. कुठल्या कंपनीत असतात गाईस, कुठल्या कंपनीत नसतात. सो त्यामुळे कॅब काढली गाईस. चांगली केस बरोबर अंदर होते सेट ते पण गाईस. आता कॅब काढावं लागली त्यामुळे मला कॅब काढली. काही नाही गाईस, बाहेर आलो. काही नाही, आता टी ब्रेक झाला आहे गाईस आणि काही नाही, झोप लागलं. सगळे मित्र वगैरे आहे इकडे बसून. सोनाली दीदी पण आहे. सोनाली दीदी, how are you? I am good. Yes, no, I am good. I am always good. ओके. गाईस एप्रिल महिना चालू झाला आहे आणि एप्रिल महिन्याची गाईस आज 2 तारीख आहे आणि आमचा डाटा वगैरे काही आला नाही गाईस. सो आमचं काम चालू व्हायचं आणि आज 2 एप्रिल आहे गाईस. 1 वर्ष पहिले गाईस आमची फॅमिली ट्रिप गेली होती. अजय सर, अनन्याताई, आई, पप्पा, रोहिणीताई वगैरे आम्ही सगळेजण गेलो होतो. पण ह्या वर्षी काय कन्फर्म झाली नाही गाईस. आय डोंट नो कधी होणार माहिती नाही, पण लवकर आले तर लवकर ट्रिप होणार घ्यायची आमची. आता तर काही सध्या तर काही प्लॅन नाही आहे. सध्या फक्त एकच प्लॅन आहे की ऑफिसच्या ट्रिपची. आता ऑफिसची ट्रिप पण कधी निघणार आय डोंट नो. सरला मी आज सांगितलं की सर काहीतरी कन्व्हिन्स करा सगळ्यांना की ट्रिप निघायला पाहिजे म्हणून. बट प्रयत्न चालू आहे गाईस की लवकर निघायला पाहिजे म्हणून ट्रिप. सो तेच काही आता टी ब्रेक झाला आहे. टी ब्रेकसाठी बाहेर आलो आहे. माझ्यापाशी वेळ होता 15 मिनटाचा. तेच मग ट्रायपॉड वगैरे लावला. तुम्हाला सांगतो म्हटलं की असं आहे सध्या चालू. आणि लाईफ विथ आदित्यचे मिनी ब्लॉग कसे वाटत आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. काही नाही गाईस, आता टी ब्रेक झाला. काही नाश्ता वगैरे तर काही नाही गाईस, घरूनच करून आलो होतो मी. चाय अजून खालीच खाऊन आलो, सॉरी बिस्किट खाऊन आलो होतो त्यामुळे. आणि आउटफिट कसं लागतं हे कमेंट करून नक्की सांगा. केसायला हे लावलं आहे गाईस, उच्ची बांधली आहे केसाला मी. म्हणजे केस मोठे होते सो त्यामुळे म्हणून तेच. आता सगळेजण तिथं नाश्ता करत आहे. मला तर भूक लागली नाही. डायरेक्ट मी आता लंच ब्रेक करणार. लंच ब्रेकमध्ये काय आणलं आहे माहिती आहे? आज ताईनं चपाती भाजी दिली नाही, आज राईस दिला. सो आज राईस खावा लागेल मला. मी आहे आता पार्किंगमध्ये, कॅन्टीन म्हणत आहे गाईस मी. आणि गाईस बघा थार लागूनच आहे इथं. आणि आमच्या कंपनीच्या बाजूला गाईस त्या साईडला ना एक मंदिर आहे. त्या साईडला सगळेजण जेवायला गेले आहे गाईस. आज मी टिफिन नाही आणला असताना तर मी पण तिथंच गेलो असतो गाईस. पण मी टिफिन आणला आहे गाईस. पुलाव भात दिला आहे ताईनं. सो पुलाव भात खाता मी. आणि
थोडं टीमचा प्लॅन चालू आहे गाईस. उद्याची पण सुट्टी देते आम्हाला. उद्या गुड फ्रायडे आहे, सो त्यामुळे प्लॅन चालला आहे की आता वॉटर पार्क नाही तर एका ठिकाणी आम्हाला एक ठिकाण आहे तिथं ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे म्हणून तिथं पण जायचं आम्हाला. ते बोलत आहे आई दोन उद्या माहिती पडणार. उद्या नाही आजच माहिती करून घ्यावं लागेल. आजच प्लॅन फिक्स करावं लागेल आम्हाला की उद्या कुठं जायचं म्हणून गेलं. सो मला माहिती पडणार गाईस. सो जेवतो गाईस मी आता. असं वाटतं टिफिन नाही आणलं असतं तर मस्त बाहेर खाल्लं असतं. जाऊ दे काय हरकत नाही. पण तरी पण काही असं मी लेट उठलो तरी पण तिथं पुलाभात बनवलं. गाईस खातो. चिप्स पण आहे. उद्या आमच्याकडे ट्रिप निघली गाईस पण ब्लॉग काढायला मजा येणार गाईस. जेवण करतो. हा ऑफिस सुटले आहे. जेवण झालं आहे गाईस. आता जातो तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो गाईस. सकाळपासून केस बांधून होतो गाईस. आता केस खोलून घेतो गाईस मी. हां थोडं मोकळे ठेवतो केस. सकाळपासून बांधून होते लबरनं बांधून होतो मी. सो आता बरोबर आहे केस. ते काल मी ऑर्डरला गेलो होतो ना गाईस. सो ऑर्डरमध्ये अलाउड नसतात गाईस एकदम मोठी केस असतो त्यामुळे मला तेल वगैरे लावावं लागतो. आणि नेक्स्ट डेमध्ये जेव्हा आंघोळीला जातो ना तेव्हा खूप भारी वाटते गाईस. तेव्हा तेलाची केस म्हणजे हो माय गॉड डॉगी बसून येतं. डॉगी मामू डॉगी बसून आहे. काय म्हणतो तुम्ही? हां नेक्स्ट डे जेव्हा आपण वॉश करतो ना सो भारी वाटतं केस. पण आज जेव्हा मी बांधून होतो ना असं वाटत नव्हतं की केस माझी मोठी केस आहे. असं वाटत होतं की केसच नाही मला. असं वाटत होतं की बारीक केस आहे. सो तेच आता खोलले केस केस. चला केस तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो 6:30 वाजता. ऑफिसकडं स्टॉल लागली आहे थारची. सो ताईनं सांगितलं होतं की आपल्याला एक थार घ्यायची आहे म्हणून. एक टॉयवाली थार घ्यायची आहे म्हणून. सो एक रेडवाली आहे आणि एक ब्लॅकवाली आहे आणि एक छोटीवाली आहे. भैया छोटी वाली का है भैया? छोटी वाली थार किधर है? छोटी वाली क्या? इधर थी ना रखी. गाईस बघा ही एक छोटी वाली आहे आणि ही एक आहे गाईस थार. तर ताईनं सांगितली आहे की ब्लॅकवाली घे म्हणून. तो ही घेऊन घेतो गाईस मी थार. गाईस रोहिणी ताईनं मला सांगितलं होतं की शिव आपल्याला थार घ्यायची आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे आपण घेऊ. ऑनलाईन चेक केला. ऑनलाईनमध्ये पण रेट खूप होते आणि हा तर डायरेक्ट गाईस 450 रुपये म्हणत होता. म्हटलं बाबा 450 तर नको. याच्यापेक्षा छोटी होती एक. तो 350 बोलत होता. हाय कुछ नहीं दीदी के लिए लिया रे. नहीं ये दीदी के लिए लिया. दीदी को थार चाहिए थी ना. बहुत दिन से बोल रही थी वो चाहिए करके. हाँ दिया उसने. वो मुझे डायरेक्ट बोल रहा था कि 450 में. बोला 450 तो नहीं दूंगा मैं. पर चेक करना ओपन. बोला 450 तो नहीं. तो उसने दे दिया 360 में दे दिया. बोला ठीक आहे चलेगा दे दे. गाईस घेऊन घेतले ताईसाठी. आणि सोनल दीदी ओपन करून बघत आहे. कैसी लग रही? अरे इससे भी एक छोटी थी बट वो छोटी वाली बहुत छोटी हो जाती थी ना. ये अच्छी है ना. ये उसके गेट पण ओपन होते. हाँ आराम से. गाईस ताईसाठी घेतली आहे थार. चला जाऊया घरी ताईला दाखवूया. गाईस घरी आलो आहे मी आणि रोहिणीताई पण जस्ट आता घरी आली आहे. तिच्यासाठी थार आणली आहे आपण. दाखवूया तिला. का रे लेट झालं? कशी आहे? एक नंबर. चला हॉटेलला जाऊया. आहे ना. पाहतो रे आपण सोबत. यापेक्षा छोटी होती एक. ही कशी आहे? आणि एक रेड कलर होता. डोर पण ओपन होते त्याचे. घे ना हातात घे ना. डोर ओपन कर. हां ते समोरचं जे चाक आहे ना त्याला पुश कर रोहिणी ते. असं हातात घे. हातात घे पहिले. हातात घे ना. अशी आहे उलटी कर तिला. हां ते पुश कर. हां बघ ते बघ लाईट बघ ना. आहे ना भारी. इकडे बघ भारी आहे ना. हे बघा गाईस ताईनं ट्रॅकसूट ऑर्डर केला आहे. ट्रॅकसूट म्हणजे नाईटला घालायसाठी. कधी मेशोन आला. पॉकेटच नाही का गाईस? काल तर सुट्टी होती आणि उद्या पण आम्हाला सुट्टी आहे गुड फ्रायडे पुढे.
आणि सॅटर्डेला जायचं रोहिणीताई आणि मग परत संडेला सुट्टी. ए भाई IT कहाँ पे कंपनीत होती है ऐसे कंपनियां भाई? IT हमको कंपनीत भी काम चाहिए. करतो आम्ही. आमच्या महाराष्ट्राने व्हिडिओ लागायला लागले. अजून एक तिसरा पार्सल येणार आहे. अजून येत आहे काय काय ऑर्डर केलंय बघा येईना काहीच. अजून करायचे आहेत मला. अजून किती करते बाबा. अजून 2. हे काहीच माझं जेवण वगैरे झालं आहे. ताईने मला सांगितलं होतं लूडर्स घेऊन यायचं, सो लूडर्स घेऊन आलो आहे. आणि आज ताईला गिफ्ट दिलं आहे गाईस. खूप दिवसापासून तिची इच्छा होती की थार पाहिजे म्हणून, सो तिला थार दिली आहे गाईस गिफ्ट. सो देऊन दिली तिला गिफ्ट गाईस थार. आणि आता वाजले गाईस 12 वाजून 36 मिनटं होत आहे गाईस इथं. सो काही नाही गाईस, जे काम आहे ते काम करायचं आहे. आता काम म्हणजे कुठलं, माझ्या फोनमध्ये स्टोरेज खूप आहे गाईस, सो त्यामुळे मला स्टोरेज खाली करावं लागेल गाईस. सो तेच आता काम चालू आहे गाईस. आता जस्ट काम चालू करावं लागेल आता मला. मी जस्ट आता ब्लॉग एंड करतो आणि माझं कामाला लागतो गाईस. सो मित्रांनो, उद्याची मला सुट्टी आहे. सो आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रेमाचंच राहू द्या. आणि तुमच्या सगळ्यांना हॅप्पी हनुमान जयंती. सो मित्रांनो, गुड नाईट अँड बाय बाय.